काऊन बिले का जबऱ्या झोप नाही येऊ राहिली आहे का? 10 वाजले बे संध्याकाळचे, झोपणं बे आता. आपा ज्या माणसाचं लग्न झालं नाही आहे त्या माणसाला खरोखर म्हणलं झोप येईन का? 4 वर्षापासून पोरगी पाहू राहिलो लग्नासाठी, पण एकही पोरगी द्यायला तयार नाही. खरोखर म्हणलं झोप येणार आहे का माणसाले? पहिले काय जबऱ्या, मग आता लोकांचे लग्न झाले नाही हे का झोपून राहिले नाही का बे? का जागेच राहते का म्हणलं रात्रभर? आपा तुम्हाला काय फरक पडते? तुम्ही म्हातारे झाले आता, मी जवान माणूस आहे ना. आता मायावाला लग्न नाही होईल तर टेन्शन तर येणारच आहे ना. झोप कशी लागन म्हटलं? बे पण लेका जबऱ्या, तू यासाठी पोरगी पाहणं चालूच आहे ना बे. दरवर्षी तर पोरी पाहते म्हणलं शांताराम भाऊ, तू यासाठी सरपंच साहेब बी पाहते, तरी म्हणलं एकही तिला पोरगी द्यायला तयार नाही कोणीच. आपा माया म्हणाले असं वाटते कधी कधी घरी राहच नाही, माया मी तिकडे म्हणलं कुठं दूर निघून जा. माय बी संन्यास घेऊन घ्या म्हणलं, नाहीतरी लग्न तर होऊच नाही राहिलं. संन्यास घेतलेला बरा ना, नाही त्या जीवनात म्हणलं राहच नाही. अबे जबऱ्या, आता लोकांचे लग्न नाही होऊ राहिली आहे तर त्याने का संन्यासच घेतला का बे? जिंदगी जगून नाही राहिले का ते? एवढ्या लवकर हार मानतं का बे? जुडन ना लग्न, भेटन तुला पोरगी भेटन. होते म्हणलं तू हे लग्न होते, टेन्शन घेऊ नको ना, मस्त झोप बरं आरामशीर. आता चेता काही राहू नको. डोळे म्हणलं बंद कर ना, झोप आता आरामशीर. ठीक आहे आपा, झोपतो म्हटलं मी. तुम्ही झोपा, झोपा लवकर, मी झोपतो. कसा बुडा आहे तर माहित नाही बा. झोप म्हणलं मी ना तर झोपून गेला. मायावाली चिंताच नाही काहीच. म्हणजे असं समजत नाही मायावाल्या नातवाचं लग्न व्हायचं आहे बा, माय एकटा कसा राहीन, त्याचं लग्न होऊन नाही राहिलं, हे टेन्शन नाही. झोप म्हणलं तर झोपून गेला. बराच बा बुडगाय तो द्या. आता काय करावं, आता मनातल्या मनात म्हणलं सोचाव, कसं होईन आपलं, कसं नाही, लग्न होईन का नाही होईन. माय एक दिवस म्हणलं घर सोडून चाललीच जातो. माय काही नाही म्हणलं इथं थांबून. आता विचार करून तर काही फायदा नाही, आता झोपलेलंच बरं राहील. झाला का चहा? अन्न लवकर. इथं दाता घासून तोंड मोंड धुवून म्हणलं अर्ध्या घंट्यापासून सोप्यावर बसलो आहे. चहा याचा पताच नाही. अन्न लवकर. कवा देतं म्हणलं चहा? आणून राहिली आहे ना, थांबा ना. अहो कवा आणतं चहा? नागपूरला गेली आहे म्हणलं चहा आणाले त्या डॉलीच्या टपरीवर, तर याचा पता नाही तू यावाला. आण लवकर. अहो कायले कल्ला करू राहिले हो रामपारे, जबती सकाळी सकाळी चहा पेला नाही तर तुमचा दिवस काही चांगला जात नाही का? अहो शांते, चहा पिला नाही तर मायावाला बंदा दिवस चांगला जात नाही. ते वावरात गेल्यावर म्हणलं कामा नाही होत बरोबर. चहा प्यायचा आहे, घ्या लवकर. अबे शांताराम बापा, डेनी बुडा सकाळी सकाळी माझ्या घरी कहून काय झालं? अबे शांताराम, माझ्या घरचं पोट्ट म्हणलं जबरे, सकाळी सकाळी म्हणलं कुठं गेला ना कुठं नाही. दिसूच नाही राहिलाय. काय बोलू राहिला का? दिसून नाही राहिला? गेला असं का संडास पंडासले बाथरूम बाथरूम गेला असं? बाहेर पाहिलं का तुला बरोबर? पहिले काय शांताराम सगळंच पाहिलं. त्या बकऱ्याच्या कोट्यामध्ये पाहिलं, संडास बाथरूम मध्ये गेलो होतो, तिकडे नाही आहे. किचन मध्ये गेलो, तिकडे नाही आहे. थोडस बाहेर मध्ये तिकडे गेलो, गावामध्ये तिकडे नाही आहे. कुठं गेलं ना कुठं नाही म्हणलं. सकाळी उठून पाहतो त्याच्यात झोपला होता तिथं, तर हायच नाही म्हणलं. तो कुठं गेला तर माहित नाही. गाडीने बुडा कुठं जाणार आहे म्हणलं मोठं. गेला असं म्हणलं सरपंच साहेबाच्या दुकानात चहा मांडाचा सण, साखर वाकर खतम झाली तर गेला असं म्हणलं किराणा दुकानात आणाली साखर. शांताराम साखर आणायला कायले जाईन तो? कालच म्हणलं 5 किलो साखर, एक तेलाचा पिपा, सगळं किराणा सामान आणलं काल त्यानं. आज काल तो साखर आणायला जाईन सरपंच साहेबाच्या दुकानात. गेलं कुठं म्हटलं? संध्याकाळी काही झालं का म्हणलं तुमच्या दोघांमध्ये? काय भांडण वाढण झालं नाही ना? शांताराम जबऱ्याचं मायावाला काहीच नाही झालं भांडण. त्याला फक्त मी काल एवढंच म्हणलं, अबे झोपून कोण नाही राहिला म्हणलं. तो म्हणे टेन्शन आहे म्हणे, झोप काही लागत नाही म्हणे मले. लग्न काही होऊन नाही राहिलं, काय झोपला नाही म्हणे माणूस. हो का, असं झालं का? बाई पोट्यानं मला काही कमी जास्त केलं तर नाही ना? कुठं गेला तर नाही मला घर सोडून? शांताराम, मला तेच तर टेन्शन येऊ राहिली आहे. पोट्यानं काही कमी जास्त केल्या नाही पाहिजे. घर सोडून गेला का काय गेला तर काही समजूच नाही राहिलं. बाई मला विचारच येऊन पडला बा. डेनी बुडा जबरे असा होता नाही ना. ते पोटे एवढ्या लवकर हार कशी मानली त्यानं? आम्ही लग्नाच्या याच्यात मला काही कमी जास्त केल्या नाही पाहिजे. लग्न काही होऊन नाही राहिलं त्याचं 5 वर्षापासून. पोरगी देऊन नाही राहिली त्याला कोणीच. मी विचार म्हणलं टेन्शन काही कमी जास्त केलं तर बेकार काम होऊन जाईल. चाललं तर मग शांताराम थोडंसं पाहू लागणं त्याला, कुठं गेला ना कुठं नाही तर इथं गोष्टी केल्या नवीन का. चाललं लवकर. ठीक आहे म्हणलं डेनी बुडा, थांब म्हणतो तू स्वयंपाक पाणी करून ठेवून दे. झबऱ्या कुठं इथं गेला आमच्या सकाळी सकाळी उठून. आम्ही घर सोडून गेला काही कमी जास्त केलं म्हणलं त्यानं. लेखानं काही कमी जास्त केलं नाही पाहिजे जीवाचं. पहिलं लग्न नाही उरायला त्याचं. लग्नाच्या टेन्शन मध्ये होऊ शकते म्हटलं काही कमी जास्त केलं तर. काय हो बाबा, कायले जबऱ्या कमी जास्त करा म्हणलं? काही कमी जास्त नाही करत तो, चांगला आहे तो. ना घर सोडून नाही गेला तो. इकडे असं कुठं साईड ना. जा लवकर त्याला पाहून घ्या, जा लवकर. चाल बरं डेनी बुडा, कुठं गेलाय जबऱ्या तर पाहूनच घेऊ त्याले. चाल जगण्या, जाणार ते दात वाता घात, ब्रश कर, तोंड धु, चहा पे ना दूध पे म्हणलं. इथं बसून गेले का धुण्याच्या समोर? ते डोळे कशी आले का चिपडे आले का घुसून गेले त्या डोळ्यामध्ये? जा लवकर.
शेकू द्या ना, थंडी लागू राहिली ना, शेकू द्या मग घासतो मला ते जातो आता. बसू दे ना बिले का देवलाल. मी तू बसलाय म्हणलं विस्त्या समोर, तुला थंडी लागू राहिली आहे ना, त्या जगनले मला थंडी लागून नाही राहिली का? त्याचं शरीर का म्हणलं का लोखंडाचं बनलं आहे का? आबा त्याला शाळेत जायचं आहे ना. मग ते तोंड धुवून कवा, तो जेवण कवा, आंघोळ कवा करा, शाळेत कवा जाईल म्हणून म्हणून त्याले. तर देवलाल जगनले शाळेत जायचं आहे तर तुला बी तर वावरात जायचं आहे ना बे. जा ना मग, तू बी जा ना आता घरी. जेवण खाऊन कर, वावरात जा. तिकडे मला पाखरं वाकरं लागते ते चेन्यावर तुरीवर ढोरायला मला चारा पाणी बी करायचं आहे. जा ना मग, तू बी जा ना आता. मला बाबा आपण कसं म्हणलं खोड मोडली तुमची. घ्या ना मग, आता मला शाळेत जात आहे, तुम्हाला बी वावरात जात आहे ना, जा ना मग तुम्ही बी. पहिले का कतरल्या मोठ्या चुप. शांताराम भाऊ बस म्हणलं दुनिया ये का डेनी बुडा, तू ये म्हणलं म्हातारा झालाय, कायले थंडीमध्ये घुमता, कडक होऊन जाशी म्हणलं थंडीनं. ये बस म्हणलं, गरम कर म्हणलं शरीराले. पहिले का सरपंच काय गरम करू म्हणलं शरीराले, माणसा मागं टेन्शन येऊन गेले आहे. आता काय सांगू तुले, काय झालं का डेनी बुडा? हो का शांताराम भाऊ, काय झालं? सरपंच साहेब झबऱ्या म्हणलं सकाळीच कुठं गेला ना कुठं नाही. घर सोडून चालली गेला म्हणते तो. दिसून नाही राहिला म्हणते. डेनी बुड्यानं सगळ्या ठिकाणी पाहिलं म्हणते, संडास बाथरूम मध्ये, तिकडे म्हणलं बकऱ्याच्या कोट्यामध्ये पाहिलं म्हणते झबऱ्याले, पण कुठंच नाही म्हणते तो. कुठं गेला नाही कुठं नाही. काय गोष्ट करतो शांताराम भाऊ, झबऱ्या घर सोडून गेला? माहिती कहून का, काय झालं? काही झालं का म्हणलं डेनी बुड्यासोबत झबऱ्याचा? काय शांताराम भाऊ काही झालं का म्हणलं झबरूचा त्या डेनी बुड्याचा? हो का डेनी बुडा, काही झालं का म्हणलं तुमचं दोघांचं काही संध्याकाळी? सरपंच कायले काही होते, बी तो संध्याकाळी झोपून नाही राहिला होता, त्याला एवढंच विचारलं. कोण बिले का म्हणलं झबऱ्या झोप नाही येऊ राहिली का म्हणलं तुले? झबऱ्या म्हणे लग्नाच्या टेन्शन मध्ये मला काही झोप येत नाही म्हणे. दररोज म्हणे संध्याकाळी झोपच नाही लागत म्हणे, मला कोणी पोरगी नाही देऊ राहिली म्हणे, लग्न नाही होऊ राहिला म्हणे, तर काय करू म्हणे मी आता? हो का शांताराम भाऊ म्हणलं झबऱ्या म्हणलं काही घर सोडून तर नाही गेला म्हणलं लग्नाच्या टेन्शन मध्ये, त्याचं लग्न नाही होऊ राहिलं 4 वर्षापासून, काही कमी जास्त म्हणलं. हो का शांताराम भाऊ, काही कमी जास्त केलं तर नसं? नाही हो सरपंच साहेब, झबऱ्या कायले कमी जास्त करते हो. गेला असं म्हणलं, आता ते टेन्शन होती म्हणलं त्याच्या दिमागात, तर सकाळी उठला असं गेला असं वावराकडे. थोडंसं म्हणलं मूड फ्रेश करायले. शांताराम भाऊ तसं होऊ शकते, वावराकडे गेला असं म्हणलं, तो मूड फ्रेश करायला, टेन्शन असं तर त्याच्या रात्रभर डोक्यामध्ये. सकाळी उठला असं चालला गेला असं म्हणलं वावराकडे. हो तसंच झालं ते. बे सरपंच आता मूड फ्रेश करासाठी वावरात गेला का कुठं गेला का घर सोडून गेला म्हणलं, आपल्याला कसं माहित? थोडंसं म्हणलं चला म्हणलं पाहून घेऊन त्याला कुठं गेला ना कुठं नाही. तर पुढा येते ना, आता 2-3 वेळा झालाय मला त्याच्यासोबत असं. तुम्ही काल टेन्शन घेऊन राहिले, येते तो. अबे लेका देवलाल, येतेच करशील का बे? तू जर पोरग म्हणलं जगन जर घर सोडून गेला किंवा कुठं जर हरवला म्हणलं, तर तू का असंच करशील का बे? येईन म्हणून डेनी बुडा मायवाला म्हणलं तसं नाही बघा का? येईन म्हणलं झबरू, वावरात गेला असं म्हणलं, मूड फ्रेश करासाठी, तर येऊन जाईन असं म्हणलं मी. हे काम तो सरपंच साहेब देवलाल भाऊ, आपण म्हणलं थोडंसं म्हणलं वावराकडे जाऊन पाहू. तिकडं असं म्हणलं तो कुठं म्हणलं टेन्शन असेल त्याच्या डोक्यामध्ये, तर तिला म्हणलं समजून सांगून देऊ, आणून घेऊ म्हणलं त्याला घरी. काय शांताराम भाऊ, हो तसं करावंच लागेल आपल्याला. आपल्या गावातला पोरगो या ना, आपल्या जवळचा बी आहे. हो चला ना म्हणलं, त्याच्याच वावराकडे गेला असं तो. मला असं वाटते त्या विहिरीकडे, त्या झोपडीकडे तो बसला असं, नाही विहिरीपाशी बसला असं. हो तसंच झालाय, चला लवकर मग. आम्ही येतो ना आता सुट्टीवर भाऊ तो. आम्ही येतो म्हणलं तुमच्यासोबत. हो का शांताराम काका, आम्ही येतो म्हणलं तुमच्यासोबत. ठीक आहे, चला बरं लवकर. कुठं गेला ना कुठं आहे झबऱ्या, चला लवकर पाहून घेऊ त्याला. चला पासून तर आपण म्हणलं 1 किलोमीटर पाहत आलो, पण झबऱ्या म्हणलं आपल्याला दिसला नाही. पण 6 जण आपण गावापासून पाहत आलो म्हणलं झबऱ्याले, पण झबऱ्याचा काही पता लागून नाही राहिला. आता आपण एकच काम करू, इथं म्हणलं चौफुली आहे, एक रस्ता इकडे जाते, एक रस्ता तिकडे जाते, तर झुम्मर न मारती, एका रस्त्याने तुम्ही जा, एका रस्त्याने आम्ही जातो 4 जण. ठीक आहे शांताराम काका, ह्या रस्त्याने आम्ही जातो म्हणलं समोर, घ्या तुम्ही ह्या रस्त्याने जा वावराकडल्या. झुम्मर मारती, जर झबऱ्या दिसला म्हणलं तुम्हाला, तर सरपंच साहेबाच्या मोबाईलवर म्हणलं फोन कर जा, आम्ही म्हणलं लवकर म्हणलं तिकडे पोहोचतो. ठीक आहे शांताराम काका, जसा मला झबरू दिसते आम्हाला, तसा सरपंच साहेबाच्या मोबाईलवर फोन करतो. जाऊ का बघा लवकर. ना तो आता थांबून काय करता इथं, जा लवकर. सरपंच साहेब आता आपण जाऊ म्हणलं डेनी बुड्याच्या वावरात डायरेक्ट विहिरीपाशी. तर डेनी बुड्याच्या वावरात जर झबरू नाही दिसला, तर डायरेक्ट म्हणलं तुमच्या वावरात बी पाहा लागेल आपल्याला झबरेले. माया वावरात, देवलाल भाऊच्या वावरात म्हणलं चौकशी करून घेऊ आपण. ठीक आहे तसं करू मग, पहिले डेनी बुड्याच्या वावरात चौकशी करून घेऊ, मग माया वावरात करू, मग तू या वावरात, मग देवलाल भाऊच्या वावरात. जर तिकडं नाही दिसला तर मग तिकडं समोर जायला लागेल आपल्याला अजून. डेनी बुडा आता खरं सांगून दे, तुमच्यामध्ये दोघांमध्ये काही भांडण झालं का संध्याकाळी? तू नाही तर आमच्यापासून लपवत असं काही. हो का डेनी बुडा, आता जे आहे ते गोष्ट म्हणलं खरी सांगून दे. झबऱ्या असं करू नाही शकत नाही, तर तुला माहित आहे झबऱ्या कधी म्हणलं घर सोडून जात नाही. तुझ्यामध्ये त्याच्यामध्ये काही ना काही बनलं, भानगड झाली आहे संध्याकाळी. शांताराम सरपंच, अरे मायामधीन त्याच्यामध्ये काही भानगड नाही झाली, काही भांडण नाही झालं. त्याला म्हणलं टेन्शन होती मोठी लग्नाची. त्याच्यात टेन्शन न तो आज म्हणलं घर सोडून चालली गेला सकाळी. कुठं गेला ना कुठं नाही तर. हो का डेनी बुडा, त्यानं जर कमी जास्त केलं असेल तर मग किती जीव आहे? अरे नाही रे बाबा सरपंच साहेब, असं नका बोलू म्हणलं, तुम्ही कमी जास्त नाही करायला पाहिजे म्हणलं त्यानं. माया एकच नातू आहे, चला लवकर चला, काही कमी जास्त नाही केलं पाहिजे त्यानं.
बुडा तू काही टेन्शन घेऊ नको. जेवढ्या काही एवढा काही हरलेला माणूस नाही आहे, तो काही कमी जास्त करत नाही. तो असाच गेलाय म्हणलं टेन्शनच्या याच्यामध्ये भाड्यामध्ये. गेला असं वावरात. चला लवकर. अरे कुठं का शांताराम भाऊ, बापा सरपंच साहेब, डेनी बुडा, देवलाल भाऊ बी दिसते वाटते. कुठं चालले बा सकाळी सकाळी? तुमचे भाऊ थोडीशी गडबड झाली म्हटलं. तू कुठून येऊ राहिलाय शांताराम भाऊ? जागली जातून का आता मी 2-4 दिवसापासून चालू केलं म्हणलं जागल. संध्याकाळी म्हणलं ते रुई डुकरानं म्हणलं परेशान करून टाकलाय. 2-3 दिवसापासून म्हणलं ते तुरीवर म्हणलं ते झपका मारू राहिली आहे. तू खाऊन टाकली होती तिकडे, म्हणलं त्याने खाऊन टाकला होता. आता काय करावं म्हटलं, 2-4 दिवसापासून जागल चाललाय म्हणलं मी. हो का, जागली चाललाय वाटते तू? हो का रामचंद भाऊ, मला कोण नाही सांगितलं? मी आला असतो म्हणलं. आता नाही म्हणलं घरी तर गमत नाही. संध्याकाळी म्हणलं ते वावरात झोपले असतो. आजपासून चालू करून टाक म्हणलं जागली. नाहीतरी घरी राहून तरी काय करतो? वावरात म्हणलं मस्त मजा बी येते. थंडी हवाई राहते म्हणलं. रुई डुकर म्हणलं तिकडे येत बी नाही वावरात. जागली ना आपली पिकी वाचते. म्हटलं रामचंद भाऊ, आता मला बी जागली येत जा लागेल भाऊ वावरात. काय करतो म्हणलं ते चना ना ते तूर आहे का नाही, माईवली चांगली आहे ना, माई रुई डोकरांचा संध्याकाळी खाऊन टाकली तर हो येत जा लागेल आजपासून. मग येत जा मला माझ्या घराकडे, आपण दोघं सोबत जात जाऊ मग जागली. आणि येतो म्हणलं आजपासून. पण चालली कुठं म्हणलं तुम्ही सकाळी सकाळी? एवढ्या सकाळी म्हणलं येऊ नाही शकत म्हणलं. कुठं चालली तुम्ही? रामचंद भाऊ सकाळी सकाळी म्हणलं जबऱ्या घराच्या बाहेर निघून गेला. आता कुठं गेला ना कुठं नाही, तर त्याचा म्हणलं पता करायला आला म्हणलं इकडे वावराकडे. जबऱ्या का? जबऱ्या तर देवलाल भाऊच्या वावराकडे दिसला मला. तो बोलला मी माझ्यासोबत. मी म्हणलं जबऱ्या मला कुठं चालला? तो येतो म्हणे घुमून. मग तिला भाऊ म्हणलं एवढ्या सकाळी सकाळी म्हणलं कोणी घुमायला जाते का म्हणलं वावरात? तुला काय करायचं म्हणले रामचंद भाऊ, तुझा म्हणे घरी. देवलाल भाऊच्या वावराकडे दिसला का? ठीक आहे मग. झालं काका शांताराम भाऊ? मला तर सांग काय झालं? नाही झालं. मी आता सकाळी सकाळी भाऊ जबऱ्या निघून गेला, तर डेनी बुड्याला थोडंसं मला फिकर पडली. टेन्शन मध्ये आला डेनी बुडा. तर जबऱ्या दिसून नाही आला म्हणे घरी. तर चला म्हणलं वावराकडे गेला असं म्हणलं, तर म्हणून वावराकडे आलो तिला पाहिली. मी एक काम करा, देवलाल भाऊच्या वावराकडे जा, तिकडेच गेला म्हणलं जबरू. ठीक आहे रामचंद भाऊ, जा मग तू. आता तू बी चहा प्यायचा असेल ना, जा घरी. सरपंच साहेब, डेनी बुडा, देवलाल भाऊ तू या वावराकडे गेलाय म्हणते जबरू. आता कायले गेला कायले नाही तेवढं काही माहित नाही, पण आपल्याला डायरेक्ट म्हणलं तू या वावराकडे जा. आता राम भाऊ, आता रामचंद भाऊले तो मंगाने दिसला म्हणते जबरे. आता तिथंच असं म्हणून माहित आहे का तुले देवलाल भाऊच्या वावरात? तर एक काम करू, आपण अलग अलग जाऊ. मी एक इकडे जातो, तू तिकडे जा, देवलाल भाऊ इकडे जाते, डेनी बुडा तिकडे जाते. मग 4 बाजूले 4 जण जर गेले तर दिसून जाईन तो. सरपंच साहेब, गोष्ट की म्हणलं 100% तुम्ही खरी गेली. मी म्हणलं माझ्या वावराकडे जातो. तुम्ही जा म्हणलं तुमच्या वावराकडे. डेनी बुडा तू या वावराकडे जा. देवलाल भाऊ तू या वावराकडे जा. म्हणजे कसं आहे, कुठं ना कुठं तो दिसणच आपल्याला जबरू. ठीक आहे शांताराम भाऊ, माझ्या वावराकडे मी जातो. तुम्ही जा बरं आपापल्या वावराकडे. कुठं ना कुठं म्हणलं कोणाच्या वावरात दिसत नसतो. चला लवकर जा. चला आपापल्या वावरात. बघा शांताराम भाऊ, सरपंच साहेब, डेनी बुडा, इकडे या मला, इकडे या लवकर. या लवकर, या लवकर. बाबा हे काय केलं बे? काय केलं म्हणलं बाईच्या बुट्ट्यानं? शांताराम भाऊ, त्या डेनी बुड्याला म्हणलं इकडे गे इकडं. अजून म्हणलं त्याला काही कमी जास्त होऊन दे ना. इकडे गे, त्या पोट्ट्यानं तर काही कमी जास्त करूनच टाकलं म्हणलं. पण मायबीन त्याला होऊन दे ना. इकडे गे, मागे गे डेनी बुड्याला. मायबीन काय केलं माझ्या पोट्ट्यानं तर माहितच नाही बाबा. मायबीने फाजी काय घेतली तर माहित नाही बाबा. कायची टेन्शन आली होती तर माहित नाही. झालं म्हणलं मागो डेनी बुडा मागो. कसं मागू म्हणलं शांताराम, कसं मागू म्हणलं. मग काही समजून नाही राहिलं काय केलं तर यांना माहित नाही. काही टेन्शन आलं होतं का याच्या डोक्यावर. शांताराम भाऊ, डेनी बुड्याला मागं घे बरं, मागं घे. डेनी बुडा मागो म्हणलं मागं. ते आम्ही पाहतो म्हणलं, तू मागो. डेनी बुडा तू खाली बस बरं, आम्ही पाहतो ते काय झालं तर काय नाही. तर तू खाली बस. डेनी बुडा तू समोर काही येऊ नको. तू यानं काही ते पायनं होत नाही. ह्या पोट्यानं काहून इकडं असं कमी जास्त केलं तर आम्ही पाहतो म्हणलं, चौकशी करू ना. तू इथं तिकडं समोर येतो नको. अबे शांताराम तर माहित नाही ना या पोट्यानं कहून कमी जास्त केलं, कहून नाही तर मग आता मला म्हणलं कोण पाहिजे, कोण देखभाल करण माझ्यासाठी, स्वयंपाक कोण कर. डेनी बुडा टेन्शन घेऊ नको ना, आम्ही आहे ना तुझ्यासोबत. ते म्हणलं ते लढू नको तू. ते असं बंद कर म्हणलं ना. आम्ही या पोट्यानं कायले केलं असं तर माहित नाही बा. योजनावर कोणतं पहाड येऊन पडलं होतं, कोणतं नाही. काय केलं तर त्या डेनी बुड्याला एकटा टाकून गेला का या? शांताराम भाऊ तू काही बोल. या डेनी बुड्यामध्ये याच्यामध्ये काही ना काही म्हणलं घडलं होतं संध्याकाळी. नाही तर या झबऱ्या म्हणलं असं करू नाही शकत. सरपंच साहेब, झबऱ्या म्हणलं काढून घेऊ म्हणलं खाली. पोट्याची नाडी फाडी चालू आहे का काय तर कोण घेऊ ना. शांताराम भाऊ असं मागं पुढं करू नको, हात नको लावू त्याले. पहिलं म्हणलं पोलीस केस होती ते. पहिलं म्हणलं पोलीसवाल्याला बोलवा लागते इथं, तेव्हाच म्हणलं ते काय आहे ना काय नाही समोर ते चौकशी करूनच पाहिजे. आपण हात नाही लावू दिले. आता कसं करता, गावात म्हणलं लोकांना सांगाच लागेल ना. मी काय म्हणतो, झबरूला काढूनच घेऊ ना. पहिले ते दोरी वरी सोडून म्हणलं त्याला खाली उतरून घेऊ. नाडी जर चालत असेल तर घेऊन जाऊ म्हणलं त्या दवाखान्यामध्ये. आता जरुरी आहे का म्हणलं तो वर तर गेलाच असं म्हणून. नाडी चालू शकते, श्वास राहू शकते ना. आपण दवाखान्यात घेऊन म्हणलं त्याचा जीव वाचू शकते ना. ते पण देवलाल भाऊ असं कसं हात लावून इथं म्हणलं पहिलं पोलीसवाली येईन.
त्याच्यानंतर मला चौकशी होईन काय आहे बा काहून झालं असं कोण काही शिवाय दिल्या होते का काही झाला काय मॅटर त्याच्यानंतर मला ते उतरवत बसत द्यायले असं नाही होत आपल्या मतानं पहा बा मग आता काय करायचं आहे ना काय नाही तर पहा म्हणलं फोन लावा मग आता पोलीसवाले सरपंच साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला फोन लावून घ्या काय आहे तर ते 5 बस म्हणलं पोलीसवाले चौकशी करून आपल्याला काही जमत नाही ते ना आपण हाती नाही लावू शकत तर तुम्ही फोन लावा पोलीस स्टेशनले हो ठीक आहे फोन लावूनच घ्या लागन ना फोन लावला तर पोलीसवाले येऊन म्हणलं चौकशी करन आपण कायले म्हणलं आपल्या मतानं कारभार करायचा हो ठीक आहे फोन लावतो मी पोलीस स्टेशनले थांब हॅलो फोन बोला हॅलो पोलीस स्टेशनचा नंबर आहे का म्हणलं हा बोला म्हणलं पोलीस स्टेशनचा नंबर आहे बोला बोला मी इथला म्हणलं ठाणेदार बोलतो बोला लवकर साहेब मी माणिकपूर वरून बोलतो म्हणलं सरपंच आमच्या गावामध्ये एका वावरामध्ये एका बुड्याच्या नातवानं फाशी घेतली आहे म्हणलं झाडाले तर इथंच आहे म्हणलं आम्ही तर तुम्ही येऊ शकता का झाडाले फाशी घेतली आहे का ठीक आहे तुम्ही म्हणलं त्याच्या जवळच राहा पण हात नका लावू कोणाला हात लावू नका देऊ म्हणलं ठीक आहे ना आम्ही म्हणलं पोहोचतो म्हणलं 10-15 मिनिटात ठीक आहे साहेब या म्हणलं तुम्ही 10-15 मिनिटात आम्ही इथंच आहे आम्ही कोणाला हात नाही लावू देत म्हणलं तिकडं केसले तुम्हीच या म्हणलं 10-15 मिनिटात ओके किंवा फोन येतोच म्हणलं 15 मिनिटात का म्हणे हो सरपंच साहेब आज 15 मिनिटात आलीच होय म्हणलं पोलीसवाले पहा बरं मित्रांनो असं करायला पाहिजे का म्हटलं ह्या झबऱ्याचं लग्न नाही उरायला 4 वर्षापासून त्याला एकानं म्हणलं झाडाला अटकून मला फाशीच घेतली आता आम्ही हात नाही लावू शकत पण आता कसं त्याची जर नाडी चालू राहिली असं श्वास चालवत असन तर नेले असतं म्हणलं त्या दवाखान्यामध्ये पण हात लावता येत नाही आता पोलीसवाल्याला बोलवलाय पोलीसवाले 5 बसून चौकशी करून जर त्याला जर समजा श्वास असन नाडी जर चालत असन घेऊन जाईल मला हॉस्पिटलमध्ये त्याचा जीव तरी वाचून जाईल मित्रांनो आता याच्या समोरचा व्हिडिओ म्हणजे पार्ट 2 या उद्याला पाहू शकता तुम्ही झबरू वाचते कमरते हे मला उद्याच्या पार्ट मध्ये पाहू शकता ठीक आहे पण मला असं वाटते झबरू मरत नाही वाचणार आहे मला झबरू तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका झबरूची सोबती होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका वाचते मला झबरू आपण पाहू म्हणलं आता का झालं ना का नाही तर पण आता जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ जर पाहता असाल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर येत राहते आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणलं नमस्कार मजा आहे म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरायचं नाही चला मग भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार